बाबूशाह यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती आम्ही करू. आणि चौकार आलाय प्रेम पहिल्या चेंडूवरती. बाबू शेठ, बाबू म्हात्रे. येस नितेश दादा, आज ड्रेसिंग तुमची खूप भावली आम्हाला. हा प्रतिम, हा निश्चित दर दिवस नवीन लुक नितेश दादा. थँक्यू सो मच बाबूशाह. आपले देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठात जरूर केला. तो चलिए साई राजेश सर देखिए इनका भी सम्मान किया जा रहे हैं. अगली मैच में देखिए साई राजेश सर जुड़ेंगे. थोड़ा सा अंपायर 2 मिनट निथिलेश टीम थोड़ा सा एक तस्वीर एक चलिए निथिलेश टीम थोड़ा सा 1-2 तस्वीर लीजिए, वहाँ मुकाबला होने दीजिए. चलिए यहाँ पर साई राजेश सर देखिए इनका सम्मान किया जा रहा है साल फूलों की गुलदस्ता के साथ. चलिए व्हाइट के लिए तीसरे अंपायर साई राजेश सर देखिए इनका सम्मान किया जा रहा है. व्हाइट के लिए नहीं है, यही तो मैं बता रहा था कि व्हाइट के लिए कैसे अंपायर जो अंपायर कॉल रहेगी वही रहेगी डॉट गेंस, क्योंकि व्हाइट के लिए रिबू नहीं रहेगा. कल कोई जाके शादी के मंडप में कहेगा रिबू चाहिए. हर चीज में रिबू नहीं दे सकते हैं, फिर रिश्ता बनेगा या टूटेगा. तो फिर क्रिकेट में भी वही हो जाएगा, हर गेंद पे रिबू रिबू. चलिए यहाँ पर साई दादा आइए, कमेंट्री बॉक्स पर जुड़ जाइए. नितिन सेठ आपकी पूरी मैनेजमेंट को सलूट है निश्चित रूप से. और मैंने पहले ही बताया शाम से लग रहा था कि फाइनल डे चल रही है और लगता है कंटेनर्स न जाने कितनी भरकर यहाँ पर सम्मान चिन्ह का आया होगा. और अभी भी देखिए 2 रात बाकी है भाई. ये जो टेलर है भाई ये तो अभी पूरी पिक्चर बाकी है. और से मैंने भी आज स्टेटस पर ये पिक्चर लगाया है. थँक्यू सो मच नितेश दादा, थँक्यू सो मच बाबूशाह. तुमचं देखील मनापासून आभार. फुलटा चेंडू फ्लिक केलाय, चेंडू फ्लिक ऑफ द ब्रिक, चेंडू जाईल आउट ऑफ द पार. मिळतील आणखीन 4. आणि चौकाराच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पाहिली तर एका डझनामध्ये 12 धावसंख्या धावल गौती प्रीतम पाटील यांच्या गोलंदाजीवरती हा आक्रमण आपण पाहिला. पुन्हा एकदा स्लाइस केलाय चेंडू आणि चेंडू आउट ऑफ द पार. बॅनर हिट षटकार. ही रणनीती कुठेतरी वेगळी दिसते, कारण मुन्ना सारखा एक गोलंदाज, परंतु ही कुठली तरी स्ट्रॅटेजी वेगळी असेल. आणि संघाची धावसंख्या 18. षटकारानंतर अप्रतिम फलंदाजी आपण पाहिली. सुजल भगत, सुजल ऑन फाय. पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा आउट ऑफ द पार. मिळतील 4 रन. 24 धावा पहिल्या षटकामध्ये. अतिशय चांगला षटक प्रीतम यांचा आपण पाहिला. अगदी पाहिला तर 2:30 वाजलेत आणि 2:30च्या सुमारास ही बेधुंद करणारी फलंदाजी सुजल भगतची पाहिली. मारुती फडके साहेबांच्या माध्यमातून नांदगाव टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. यस नंदादेवी आईंचं भक्त आहे ते, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. गावदे क्रिकेट संघ घोट आयोजित आमदार चषक 2024 मध्ये तमाम क्रीडारसिक अद्याप देखील रात्रीचे 2:30 वाजले देखील तितकीच प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. ज्यावेळी पहिला डेच आपण पाहिला नितेश दादा 2 पहिल्या मॅच मध्ये बाबूशाह 2,37,127 लोकांनी मॅचचा आनंद घेतला. आज देखील त्याच पद्धतीने मॅचचा आनंद भरपूर प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून अगदी पहा स्क्रीन समोर आपण पाहतोय. अद्भुत विश्वसनीय नजारा आपण पाहतोय. मुन्ना स्विच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या रडारमध्ये पहिला चेंडू जातो 0. योगेश पाटील संघाची धावसंख्या पाहिली एकूण 24. गोलंदाजी माकोती योगेश पाटील. आता स्ट्राईक वरती आले ते मध्ये प्रतीक होदार.
पुन्हा एकदा वेगवान हा चेंडू, डॉट चेंडू यासाठी गणला जातो हा गोलंदाज मुन्ना. जबरदस्त मॅग्निफिकेशन गोलंदाजी, अगदी स्क्रीन समोर एक अद्भुत नजारा आपण पेश केला यूट्यूबच्या माध्यमातून. tenniscricket.in जबरदस्त लाईव्ह. पुन्हा एकदा चेंडू पाहिलात, यस पंच आमच्या दिशेने वळल्यात. अगदी रात्रीच्या 2:30 वाजल्यानंतर देखील पंचांना कसरत करण्याची इथे मात्र संधी मिळाली. एकदा मिळाली संघाची धावसंख्या 25 वरती येऊन ठेपते. जबरदस्त मॅच, 4 षटकांची मॅच आणि टॉस जिंकून नांदगाव टीम संघानं मात्र फलंदाजी. फुल टॉस होता यावेळीच डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. इथे मात्र मिळेल ते सिंगलच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या धावफलगती येऊन ठेपते 26. अद्याप देखील षटकाचा विचार केला 3 चेंडूचा खेळ पर्याप्त राहील. अप्रतिम मॅच, अप्रतिम गुणलेखन प्रेम पाटील, अप्रतिम पंच विशाल पाटील, प्रवीण पवार, प्रीतम पाटील, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करू. डावखुऱ्याचा फलंदाज त्याच्या बॅट्समधून धावसंख्येचा वनवा आपण पाहिला. 2 षटकार 2 चौकार पाहिले, परंतु आता मुन्ना क्षमता आहे या गोलंदाजामध्ये धावसंख्या इथे रोखण्याची. अप्रतिम गोलंदाजी इथे साकारावी लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा योगेश पाटील, गोलंदाज योगेश. फटका तर चांगला आहे, गरंगलत चाललाय. स्क्वेअर रिजन मधून धन 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 करत असताना आउट ऑफ द पार मिळतील आणखी 4 आणि 4 धावच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पाहिली 30च्या घरात 3 दशकामध्ये. स्क्रीनच्या समोर अगदी जबरदस्त फटकेबाजी इथे आपण पाहिला तर सुजल भगत ऑन फायर. सुजलला मात्र आता चेंडू फुटबॉल सारखा दिसू लागलाय, कारण फडके आमचे अद्याप देखील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं स्वागत आम्ही जरूर करू. जबरदस्त मॅच, अप्रतिम मॅच. सुजल भगत पुन्हा एकदा अलाउंड द कार्पेट, गरंगलत चाललाय चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तितकी चांगली थ्रो. इथे मात्र मिळेल सिंगलच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 31. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केली होती गोलंदाजानं प्रीतम पाटील 24 आणि या षटकामध्ये चौकार आल्यानंतर एकूण धावसंख्या खर्च केल्या त्या गोलंदाजानं 7. कमबॅक मध्ये षटक, ग्रेट कमबॅक, अप्रतिम पलटवार केलाय गोलंदाज योगेश पाटील. मुन्ना चांगली गोलंदाजी. चेंडू चांगला आहे. यावेळी चेंडूची सफर इथे केली जाते. डॉट. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहिली इथे मात्र 15.50 अशी सरासरी गाठत 31 धावा धावफलकावरती. म्हणजे खरं तर पहिल्या षटकामध्ये 24, त्यानंतर आलेल्या 7 धावा. कुठेतरी कमबॅक. आता गोलंदाज कोणता निवडावा? चला क्षेत्ररक्षण सजवा आपण. गोलंदाजीचा तोफखाना असणारा गावदेवी घोट संघ आपण या ठिकाणी पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय आपण पाहिला तो मात्र आयान युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम. अप्रतिम सामना, अप्रतिम स्पर्धा. या ठिकाणी प्रेक्षक वर्ग अद्याप देखील मॅचचा आनंद घेतात. ड्रोन कॅमेरा अद्याप देखील मैदानाच्या चौफेर छायाचित्र टिपत असताना रोशन सालुंके. 16 जानेवारी आपण एक मोठी मॅच याच मैदानावरती रायगड विपक्ष ठाणा त्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज रायगड टीमचे संघनायक रोशन सालुंके आणि ठाणे टीमचे आपण पाहणार आहोत. वडोली टीमचे आपण पाहतोय. 16 जानेवारीला मॅच असेल मित्रांनो. फटका चांगला आहे, परंतु फटका फसला क्षेत्ररक्षक तैनात. मुन्ना तुन्ना यावेळी फलंदाज बाद. आता भोंगे वाजतील.
चांगला अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्क्रीन समोर आपण tenniscricket.in नितेश शेठ पाटील, शिवाजीदादा गोंदली, पिंटू शेठ पाटील, विश्वनाथ पाटील अगदी स्क्रीनच्या समोर ड्रोन कॅमेराला आपण स्क्रीन समोर दाखवा हा छायाचित्र अगदी समोर फक्त कॅमेरा दिसतो आमचे मान्यवर दिसू द्यात अगदी पाहिलं तर छायाचित्रांना पाहिला नितेश दादा पाटील त्यानंतर आमचे शिवाजीदादा गोंदी पिंटू दादा सर्वांचं आमची निवृत्ती देखील आहेत त्या ठिकाणी कबड्डी मॅन त्यांचं देखील हार्दिक स्वागत दोन षटकांचा खेळ इथे समाप्त होत असताना पहिल्या चेंडूवरती रोशनला मिळाली सफलता नवीन फलंदाज इथे आलाय मनीष फडके हाफ ट्रॅकरचा चेंडू स्लाइस केलाय चेंडूला अगदी बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून स्वीपर कव्हर मधून चेंडू फरार मिळतील इथे 4 जबरदस्त अप्रतिम स्ट्रोक आणि चौकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या येऊन टिपते 35 या धावसंख्येवरती 50च्या आसपास रोखावं लागेल गोलंदाज तयार पुन्हा एकदा रोशन सालुंके कमबॅक करावं लागेल रोशनला फटका चांगला उडवलाय चेंडू डीप मिडविकेट च्या रिझन मधून आउट ऑफ द पार मिळतील सारण जबरदस्त बेधुंद करणारी ही फलंदाजी ना थांबला तर सूर्य ना थांबल्या त्या धारा या बेधुंद वादला ना आता कोणता किनारा षटकाराच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या येऊन टेपते 41च्या घरात अप्रतिम फलंदाजी पुन्हा एकदा वा रे वा वीरेंद्र सेवक स्टाईल चेंडू आउट ऑफ द पार शॉट ऑफ द नाईट चेंडू आउट ऑफ द पार चे रन आणि षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या येऊन टेपते 47 या धावसंख्येवरती चेंडू क्रमांक 5 घेऊन येतील रोशन काय फलंदाजी आहे इतक्या रात्री चेंडू फुटबॉल दिसतोय या फलंदाजाला पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं वाघाची दाढ खोदला पहाड आउट ऑफ द पार मिळतील 1 बाउन्सच्या आणि या चौकाराच्या बरोबरीने टीमची एकूण धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिली आयन युवा स्पोर्ट नांदगाव टीमच्या 50 धाव कंप्लीट होऊन 51 धावसंख्या धावफलकावरती क्या बात है टाळ्यांचा प्रतिसाद क्रिकेट आहे लगातार टाळी नाही तो गाली टाळ्यांचा प्रतिसाद इथे भरपूर प्रमाणात मिळलाय निश्चितच नांदगाव टीम साठी चला चेंडू जर गेला असेल तर नवीन चेंडू मिळेल भरपूर प्रमाणात चेंडू उपलब्ध आहेत इथे गावदेवी गोट म्हटलं तर इथे पैशाचा नाही तोटा इथे नाही मिळणार इथे चेंडूचा तोटा पाणीची माग या षटकानंतर यस पंच डेफिनेटली चला एका चेंडू नंतर आपण पाण्याची पूर्तता करणार आहोत संघाची धावसंख्या 51 फलंदाज इथे आपण पाहिला तर मनीष फडके ऑन फायर शेवटचा चेंडू ओहो चांगला चेंडू आहे आणि चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतो 3 षटकांचा खेळ समाप्त संघाची धावसंख्या 51 चला पाणी घेऊन चला आपण फास्ट जा आपण 4 षटकांची मॅच अगदी प्रेम पाटील मी म्हणेन टॉस जिंकून जो निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला एकदम परफेक्ट हायलाइट देखील tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी समोर स्क्रीनच्या समोर जबरदस्त बेधुंद करणारी फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय यस लाईव्ह टेलिकास्ट इथे चालू असताना अगदी डीजे मास्टर आणि प्रत्येक कॉम्बॉक्स मधून देखील छायाचित्रण टिपत जाते 3 षटकांची खेळ इथे समाप्त झाली आणि संघाची धावसंख्या धावफलक 51 आता शेवटचा गोलंदाज मागच्या मॅच मध्ये त्यांनी 8 धावा रोखल्या आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना संदेश पाटील ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना 4 षटकांसाठी
आता या धावा बोनसच्या स्वरूपात मिळेल. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को नांदगाव टीम म्हटलं तर गोलंदाजीचा तोफखाना. 4 गोलंदाज 4 षटक. संदेश पाटील पहिला चेंडू फलंदाज. प्रतीकसाठी हा चेंडू पाडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. हा चेंडू जातो डॉट. इथे कमबॅक करावं लागेल संदेश पाटील यांना. संदेशची ही गोलंदाजी भारदस्त तिकट. जितकी गोलंदाजी तिकट तितका परिस्थिती बिकट करण्याचा प्रयत्न संदेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळी डायरेक्ट हिट करायला हवी. बॅकअप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. येस, लेग बायच्या माध्यमातून धाव मिळेल. संघाची धावसंख्या एकूण 52 धावा रोख लावला या गोलंदाजानं. शेवटचे 4 चेंडू टार्गेट सेट डेट ओव्हर स्पेशलिस्ट ही गणना त्यांच्या माध्यमातून केली जाते. आमचे संदेश फटका चांगला आहे, सजवलाय. सरळ लॉंग ऑफ रिजन मधून आउट ऑफ द पार. मिळतील सारण रुबाबदार शानदार A1 क्वालिटीचा बिगेस्ट षटकार. जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी. 58 धावसंख्या धावफलकावरती षटकार ठोकला. यावेळी मनीष फडकेच्या माध्यमातून. रणफंदीची जात आमची असूर बलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. षटकार षटकार षटकाराची भाषा इथे गणली जाते. मनीष फडके अगदी षटकार चौकार चौकार षटकार. जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर चूज टू बॅट फर्स्ट. फुल टॉस होता. इथे चेंडू घरंगालत चाललाय. पॉइंट रिजन मधून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे क्लोज. यस, फलंदाज बाद. मनीष फडके बॅक टू द डगआउट. शेवटचे 2 चेंडू असतील. 59 धाव फलकावरती अगदी क्लोज इन्काउंटर केलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून यष्टीरक्षक प्रीतमना. नवीन फलंदाज आता मनीष खुटले हा फलंदाज आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू फेस करतील. मनीषसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. काय खेळी. 27 धावांची केली 7 चेंडू मध्ये. त्याच्यामध्ये 2 चौकार 3 षटकार. ताबडतोब फलंदाजी ते पाहिली. ही गुलाबी थंडी आता मात्र प्रेक्षकांना गार केली मी म्हणेन. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र चेंडू थांबणार नाही. गोलीच्या वेगाने आउट ऑफ द पार. 4. चला, नशिबाचा चौकार मिळेल आणि या बॅटमधून संघाची धावसंख्या येऊन टिपते 63. 63 धावा धाव फलकावरती. जबरदस्त धावसंख्या. टॉस जिंकून धाडसी निर्णय. अगदी निर्णयाला चांगली गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. शेवट गोड करणार का. ऑन द कार्पेट. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे एकच धाव मिळेल. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 64. 64. 64 धावा धाव फलकावरती. 65 धाव्यांची गरज आहे. .20 ही सरासरी गाठावी लागेल गावठी गोट टीम साठी. चला नांदगाव टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. 65 धाव्यांची गरज आहे. आता ठोकम ठोक ही फलंदाजी गावदेवी क्रिकेट क्लब घोट टीम साठी फार मोठी जबाबदारी. ओम साई केबल नेट
सो बॅनर्स आपण अगदी स्क्रीनच्या समोर अगदी न्यूझीलंड टीम अगदी प्रेम पाटील तुम्ही वक्तव्य केलं ना पूर्णपणे तुमच्या मताशी मी सहमत आहे. कारण न्यूझीलंड टीम टॉस जिंकल्याने ते फलंदाजी स्वीकारतात आणि पाकिस्तान टीमला देखील एकतर्फा निश्चित हरवलं न्यूझीलंड टीमनं T20 मध्ये. चला सलामीची जोडी मैदानामध्ये उतरा. प्रीतम पाटील आणि एवन जोडी रोशन सालुंके. ही गुलाबी थंडी आता गुलाबी थंडी ही गुलाबी थंडी निश्चितच गोट गावाच्या ग्रामस्थांची उडवावी लागेल. त्याच वेळेस ही गरमी निर्माण केली जाईल. रोशन सालुंके सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पास केलावं लागेल तुम्हाला भरपूर. चार षटकांची मॅच. येस इथे आपण पाहतोय तो मात्र आयन युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत त्यांचा प्रवास. काय फलंदाजी केली सुजल भगतनं, काय फलंदाजी केली प्रतीक होद्दारनं, मनीष फडके, त्यानंतर मनीष खुटले यांची देखील फलंदाजी चांगली राहिली मी म्हणेन. सलामीची जोडी A1 जोडी धर्मवीर कर्मवीर ही A1 जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 24 चेंडू 65 धाव्यांची गरज. 16.20 ही सरासरी तुम्हाला गाठावी लागेल. मयूर फडके गोलंदाजीचा आश्रय मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. सुजल अगदी ऑन साइड मध्ये जर्सी नंबर 20 त्या 20 नंबर वरती काहीतरी रहस्य असेल सुजलचा. कदाचित त्यांची डेट ऑफ बर्थ असेल फेवरेट नंबर. चला दोन्ही टीम साठी खूप सारे शुभेच्छा. 24 मध्ये 65 धावांचा उच्चांक गाठायचा आहे. स्ट्राइक एंड वरती रोशन सालुंके. चॉईस चेंडू इथे केल्या 2. आता तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती आक्रमण संघर्ष विश्वघातक अविस्मरणीय फलंदाजी इथे तुम्हाला साकारावी लागेल. शुभम पाटील अगदी मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर फडके. फोलर लाईनचा चेंडू सिलामी डॉन मध्ये इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला चेंडू डॉट अगदी खोलवर पद्धतीनं जसप्रीत बुमराच्या स्टाईलनं ही गोलंदाजी आपण पाहिली. चांगली गोलंदाजी आहे. मयूर फडके चेंडू क्रमांक 2 ऑन स्क्रीन. ओहो ब्लाइंड स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू 0. या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आमचे शिवाजी दादा यांचे सुपुत्र आमचे गटल्या अगदी मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत. अगदी वेशभूषा पहा त्यांची मशावली आल्यासारखं वाटतात. समोरच्या दिशेनं शांत बसलेला मी साधू नाहीये आणि त्या चेंडूला फेकून दिलाय. रोशन सालुंकेच्या बॅट्स मधून आलेला हा लज्जित जायकेदार A1 क्वालिटीचा षटकार. 3 चेंडू 6 धावा बनवाच्यात 65. अद्याप देखील 59 धाव्यांची गरज आहे प्रेम. येस डेफिनेटली. मयूर फडकेवरती त्या आक्रमणाला सुरुवात केली आहे. रोशन सालुंके स्ट्राइक एंड वरती. रायगडचा सितारा इथे उंगवला आहे. चेंडू थांबणार नाही. गोलीच्या वेगानं आउट ऑफ द पार. मिळतील 4 रन. जबरदस्त धूमधडाका. 4 चेंडूवरती 10 कदम 10 धावा फलकावरती. 65 धावचं पिछा. जर ही जोडी टिकली तर या धावा डेफिनेटली चेस होतील. कारण रोशन मध्ये ताकद, होश, जज्बा, जुनून,
पूर्णपणे भरलेला आहे, परंतु गोलंदाज देखील तितक्या ताकदीचा मयूर फडके. भरपूर चांगला अनुभव या गोलंदाजाकडे. रोशन सालुंके फार जिम्मेदारी. पुन्हा एकदा आउट ऑफ द पार. इथे झेल टिपलाय सुजल. क्या बात आहे. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या सुजल साठी. आमचे गोटचे ग्रामस्थ मंडळ देखील टाळ्यांचा प्रतिसाद देतील. त्यांचं स्वागत. नांदगावचे देखील असतील परंतु त्यांचं देखील स्वागत. क्या बात आहे सुजल. जरा हात दाखवा तुम्ही आम्हाला. हाताला तुम्ही फेविकिक लावलाय बाबा. सॅनिटायझर लावलं असतं षटकार गेला, परंतु फेविकिक पेक्षा बेकार केमिकल आहे. झेल मी म्हणेन पूर्णपणे मॅच आपण अगदी तुमच्या बाजूने खेचली, कारण एक अनमोल हिरा इथं मैदानातून बाहेर. पश्चातापाच्या या छावा रेषा त्याच्या कपाला मस्तकी आपण पाहतोय. बिग विकेट. अगदी घोटगावाच्या ग्रामस्थामध्ये ही स्मशान शांतता आपण पाहतोय. चलो कॅमेरामॅन फोकस करो. नवीन फलंदाजी तयार प्रसाद पप्पू. पप्पूला पास व्हावं लागेल अग्निपरीक्षेमध्ये. मयूर फडकेला मिळाली सफलता. इथे पद्धत आली त्यामध्ये थोडीस आपण व्यत्यय पाहिला. डॉट चेंडू म्हणू शकत नाही. मृत्यू चेंडूची घोषणा आपण इथनं करू. मयूर फडके 5 चेंडू 10 धावा. आता समीकरण आपण पाहतोय अद्याप देखील दिल्ली कोसो दूर. प्रसाद. फटका बसलाय. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना कैचेस विन द मैचेस. पकड़ो कैच, जीतो मैच, छोड़ोगे कैच. तो भाई कैसे जीतोगे आप मैच. तर इथे झेल सुटलाय आणि आयुष्यमान भव असा आशीर्वाद या फलंदाजाला मिळालाय प्रसादला. आता 18 मध्ये 54 धावांची गरज. संघाची धावसंख्या पाहिली येऊन ठेपते 11. 11 मध्ये आपण पाहिले 11 धावा धावफलकावरती पहिला षटक. इथे समाप्ती 18 मध्ये 54. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती पाहिला तर गणित 3 धावेचं येऊन ठेपते. 54. 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करावी लागेल. चला फास्ट केला आपण नांदगाव टीम. मनीष फडके 7 चेंडूमध्ये 27ची एक मॅरेथॉन इनिंग पाहिली. इथे गोलंदाजी कशा पद्धतीने असेल. चला क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेला. मोत्यांची माल तुटल्यानंतर मोती कशा पद्धतीने विखुरले जातील अगदी त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण विखुरलेलं. 5 क्षेत्ररक्षकाचा अंतर्वर्तुळाच्या बाहेर. अंतर्वर्तुळामध्ये आपण 6 क्षेत्ररक्षक पाहू शकाल. शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट टर्नमॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि फर्स्ट स्लिप मध्ये देखील क्षेत्ररक्षण. गोलंदाज इथे मनीष फडके. संघर्ष फार मोठा आहे. संघर्षाला तुम्हाला मात्र इथे झिजावं लागेल. शेवटी तो झिजेल तो चमकेल. ओ चेंज ऑफ पेस. पहिला चेंडू डॉट. आता 17 मध्ये 54. 17 मध्ये 54 धावांची गरज. मध्ये 54 धावांची गरज. 11 धावा धाव फलकावरती. निश्चित मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. नितेश दादा आमचे रुपेश भाई मॅच अगदी जवळून. बॅटच्या स्लाइस मध्ये चेंडू. चेंडू थांबणार नाही. हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू आउट ऑफ द पार. मिळतील 6 रन. षटकार आणि षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 17 का खतरा. 17 धावसंख्या येऊन मनीष फडकेचं स्वागत केलंय. प्रसाद नामक या फलंदाजानं उर्वरित समीकरण येऊन टिपते. 16 चेंडू 48 धावांची गरज. निघतील या धावा निघतीलच कारण कॉन्फिडन्स आहे ग्रामस्थांचा. निश्चित घोडगावातील ग्रामस्थांचा. कारण ही जोडी खूप निर्णायक स्थानी आपण पाहिला तर चांगली फलंदाजी साठी गणली जाते. प्रसाद पाटील उर्फ पप्पू. पप्पूला पास व्हावं लागेल.
जबरदस्त गोलंदाजी ते साकारली जाईल का? मनीष फडकेला मिळाली या खोलवर टप्प्याचा हा चेंडू. जसप्रीत बुमराह यॉर्कर पे वार, विरोधों पे शिकार, ताश में जोकर और जिंदगी में अपनों की ठोकर. इथे बरेच काय सांगून जाते. इथे मिळाले सिंगल. समीकरण येऊन टेपते 15 मध्ये 47. षटकार चौकार चौकार षटकाराची गरज आहे. अगदी स्मशान शांतता, अगदी गोडगावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. आता प्रीतम पाटील इथे चांगली एक्झाम तुम्हाला पास करायची आहे. 15 मध्ये 47. मनीष फडके ब्लाइंड स्ट्रोक पुन्हा एकदा 0. डॉट चेंडू तुम्हाला मैदानातून बाहेर घेऊन जातील. षटकार चौकार तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतील, पण ते डॉट चेंडू तुम्हाला मैदानातून बाहेर. 14 मध्ये 47. चांगली गोलंदाजी, कौतुकाचं स्पद. ही गोलंदाजी आपण पाहिली. 14-47. फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाही. गोलीच्या वेगानं लॉंग स्टॉप रिजन मधून चेंडू आउट ऑफ द पार. मिळतील 4. या चौकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या येऊन टेपते ती मात्र 22. आता 13-43. 13-43. अद्याप देखील समीकरण फार मोठं आहे. संघर्षाचं नाव जीते. आजचा संघर्ष तुमचा उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून संकटावर अशा पद्धतीने तुटून पडायचं. जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. 13 चेंडू 43. कोण जिंकणारी मॅच? षटकार आला तर मॅच मध्ये शिरकाव करेल. त्यावेळेस लाऊडली अपील. इथे मात्र चेंडू जातोय डॉट. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. 21.50 ही सरासरी गाठाची आहे. फार मोठा संघर्ष, फार मोठा संघर्ष आहे. आता स्ट्राइक एंडवरती येतील प्रसाद पाटील. प्रसाद पाटील आता मात्र चौकार 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 षटकार चौकार. इथे मात्र तुम्हाला मात्र ठोकावे लागतील. गावच्या प्रतिष्ठेसाठी, गावच्या स्वाभिमानासाठी आणि हक्कासाठी आणि स्वाभिमानाची स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. दमदार आमदार चषक 2024 रजनी स्पर्धा गावदेवी घोट यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम. क्रिकेटच्या लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये पुन्हा एकदा मनापासून सर्वांचं स्वागत करूया. समोर फलंदाज आपण पाहतो ते मात्र प्रसाद. आता 12 मध्ये बनवायचे आहेत ते मात्र 43 धावा. गोलंदाज इथे साईनाथ मुकादम. चांगला चेंडू आहे. चेंडू गरंगलत चाललाय. सिंगलला काम चालणार नाहीये. आता 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावा. संघर्ष फार मोठा आहे. प्रीतमसाठी मी एकच म्हणेन, अडला असेल तो हजारदा, पडला असेल तो हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असेल हजारदा, झालं गेलं विसर आता, मूठ अवल अश्रू अवल, लक्षावरती रोख नजर, तो एक प्रयत्न अजून कर, तो एक प्रयत्न अजून. प्रीतम तुला प्रयत्न करावे लागतील. फटका गरंगला चालला. यावेळी चेंडूची अडवणूक करतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव देखील कंप्लीट. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता समीकरण येऊन टेपते 10 चेंडू 39 धावांची गरज. षटकारांची भाषा तुम्हाला ते व्यक्त करावी लागेल. रात्रीचे आपण पाहिले तर 3 वाजून गेलेत. जबरदस्त क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा लाईव्ह पेट्रोलिंग रणसंग्राम, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. प्रेक्षक वर्ग अगदी झोपेतून जागे झालेत मी म्हणेन. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. 10 मध्ये आता 39 धावांची गरज. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात होते ते मात्र मनीषनं टिपलाय झेल. इथे संपला खेळ. तो मात्र फलंदाज प्रसादचा. आता 9 मध्ये 39. नीलू म्हात्रे. मॅचला जर कलाटणी द्यायची असेल तर नीलूला अगदी आपलं नशीब आजमावं लागेल, अगदी झिजावं लागेल, शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल.
संकट मोचक फलंदाजी ते करावी लागेल. निलेश म्हात्रेसाठी मी एकच म्हणेन, संकट गगनी गडगडते, हुरी समस्या कडकडते, तना मनाला भेगा पडून उभे चराचर कडकडते, व तूही त्रिशूळ डमरूधर, डम 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 कर, आरूढ होतो सर्वांवरती, प्रलयकारी तांडव कर, तो एक प्रयत्न अजून कर नीलू म्हात्रे, तो एक प्रयत्न अजून कर. 9 चेंडू 39 धावा. षटकार क्रमांक इथं आपण मोजण्याची सुरुवात केली जाईल, परंतु इथे सिंगलच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या येऊन टेपते 27-8-38. समीकरण फार कठीण आहे. 4 षटकांसाठी देखील गावदे गोट टीमसाठी धावसंख्या चांगल्या होत्या, परंतु 8 मध्ये 38. बॅक टू द कीपर. चेंडू चाललाय डॉट. आता 7-38. एक चेंडू डॉट तर मॅच मध्ये शिरकाव. निश्चितच आपण पाहतो आयन युवा स्पोर्ट्स नांदगाव, चांगली फलंदाजी असो गोलंदाजी असो. चला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक मनीष सोडणार नाही झेल. फलंदाज बाद. मॅच मध्ये शिरकाव. 95% सामना नांदगाव टीमनं. आता गोटचे रसिक आता घरच्या रस्त्यानं रवाना होत असताना आज झोपणार नाही आहेत ते. 2 मॅच जिंकल्या. आमचे जग्गा देखील नाराज आहेत. रुपेश दादा आपण देखील नाराज आहेत. हरकत नाही आहे, क्रिकेट आहे. कोणाला रडवतोय कोणाला हसवतोय. आता एखादा बघतच वाचू शकतात गोट टीमला. एक दैविक चमत्कार गोट टीम साठी वाचू शकतो. कंपल्सरी चेसिंग आहे. 6 मध्ये 38. 6-36 होतात. प्रेम थँक्यू सो मच. आमचे सुनील भोईर, सुनील पाटील माफ करा, सुनील आमचे पाटील मॅचचा अगदी जवळून आनंद घेत होते आणि गोट टीम साठी खंते समर्थक. चला मॅच मध्ये तर शिरकाव केला नांदगाव टीम. नीलू म्हात्रे घरंगलत चाललाय चेंडू. गरज नाही दुसरी धावेची. सचिन आपण देखील खेळावा आता. आशा आकांक्षा महत्वाकांक्षा इथे 0 झाल्यात गोट टीमच्या बाजूनं. अगदी व्यासपीठ देखील 0. फक्त नितेश दादा पाटील शेवटपर्यंत. ही मॅच आपली आहे. आमचे राजवीर देखील आहेत. रुपेश दादा आमचे बहुत नाराज आहेत. नक्कीच भरपूर उमेद, आशा आकांक्षा महत्वाकांक्षा. बॅक टू द बॉलर. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी. आता 3 मध्ये 27. 90 मारावे लागतील. IGPL नाक्यावरती चेंडू पाठवले तर 9 धाव देऊ आम्ही. आमचे नितीन पाटील यांची रिक्षा पकडा, त्यामध्ये चेंडू ठरवा. पुन्हा एकदा नांदगाव टीमच्या हातानं फेविक्विक बेकार केमिकल आहे, कारण त्यांच्या हाताला चेंडू चिपकतोय. चला संदेश पाटील. मी म्हणेन नितेश दादा, शिवाजी दादा गोंदले यांची गरज होती आता टीम साठी. जिथं विषय गंभीर तिथं शिवादादा खंबीर. आता जय श्रीराम. शेवटचे 2 चेंडू. चला इथे चेंडू चालाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चला एक चेंडू
26 धावांची गरज. चला मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला टीम आयन युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम. बोला जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. चला मॅन ऑफ द मॅच मनीष फडके. 7 चेंडू 27 धावा. अप्रतिम झेल टिपला. सुजलनी पकडलेत. चला रुपेश दादा निगुकर यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊ.